अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे मुठिया पेलने जाना है। साजण या खुळा क्षण वेड लावतो जीवा तुझाच गोडवा। सर्वप्रथम तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बिटमार्क प्रोडक्ट लिंक भेटून जाईल। तिला व्हेरीफाय केल्यानंतर तिचा काही इंटरव्ह्यूज तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळेल। तुम्ही बघू शकता या ठिकाणी ऑलरेडी तुम्हाला रेड बीट आणि आपले ग्रुप्स काय या ठिकाणी ॲड करून दिले। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फर्स्ट लिहायचं आहे, आपल्या फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे, या ठिकाणी एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे। इथून तुम्हाला फक्त आपल्या इमेजवरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये यायचं आहे। टाच आयकॉनवरती क्लिक करून तुम्ही इथून तुमचा दुसरा फोटो मॉडेलचा यूज करू शकता। अशा प्रकारे प्लसवरती क्लिक करायचा, तुम्ही बघू शकता आपला फोटो या ठिकाणी चेंज झालेला तुम्हाला दिसून जाईल। पुन्हा बॅक यायचं, पुन्हा नेक्स्ट ग्रुपवरती यायचं आहे, ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे, नंतर इमेजवरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जायचं आहे, नंतर टाच आयकॉनवरती क्लिक करून दुसरी इमेज तुम्ही अशा प्रकारे ॲड करून घ्यायची। तर तुम्ही सुद्धा आपली दुसरी इमेज सुद्धा या ठिकाणी ॲड झालेली, त्याचा तिसरा ग्रुपवरती अशा प्रकारे तुम्ही सर्व इमेज या ठिकाणी ॲड करून घ्यायचे, म्हणजे ग्रुप आपले एडिट करून घ्यायचे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 10.55 सेकंद बीटवरती यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून इमेजमध्ये जायचं आहे। इथून शेवटपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे 2 डेट बीट मार्कच्या मध्ये एक इमेज तुम्हाला अशा प्रकारे ॲड करत जायचं आहे। मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही अशा प्रकारे इमेज ॲड करायच्या आहेत। तर मी ह्या जेवढ्या पण काही इमेज असतील मित्रांनो त्या सर्व इमेज या ठिकाणी ॲड करून घेतो। तुम्ही स्वतः तुमच्या ज्या मॉडेलच्या काही इमेज असतील त्या सर्व इमेज या ठिकाणी ॲड करून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो मी या सर्व इमेज या ठिकाणी ॲड करून घेतो। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी सर्व इमेज या ठिकाणी ॲड केले, तुम्ही अशा प्रकारे सर्व इमेज या ठिकाणी ॲड करून घ्यायचे। त्यानंतर इथून बॅक यायचं आहे, बॅक आला तुम्ही आपला या ठिकाणी सेक इफेक्ट ओपन करून घ्यायचा, दुसऱ्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचा आहे। फर्स्ट इमेजवरती क्लिक करून इफेक्टमध्ये यायचा, 3 डॉटवर जाऊन कॉपी ऑल इफेक्ट्स म्हणायचं, नंतर बॅकवरून पुन्हा आपला बिटमार्क या ठिकाणी ओपन करून घ्यायचा आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो 10.55 सेकंद बीटपासून पुढे तुम्ही इमेज ॲड करायची, इमेजवरती क्लिक करून इफेक्टमध्ये यायचा, पेस्ट इफेक्ट म्हणायचं आहे। त्याच्यानंतरची डबल या ठिकाणी बीट दिसेल तुम्हाला, ती सोडून तिच्या समोरच्या इमेजला इफेक्ट द्यायचा आहे। या ठिकाणी तुम्हाला ज्या ठिकाणी डबल रेड बीट दिसेल त्या ती इमेज सोडायची, त्याच्या समोरच्या इमेजला हा इफेक्ट फक्त अशा प्रकारे अप्लाय करायचा मित्रांनो। तर तुम्ही बघू इमेजवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जायचा, 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट म्हणायचं आहे। तर अशा प्रकारे आपला इफेक्ट या ठिकाणी पेस्ट झाला, नंतर बॅक यायचं आहे, पुन्हा सेक इफेक्ट ओपन करून घ्यायचं, पुन्हा आपला दुसऱ्या इमेजवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जायचं आहे आणि 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्ट म्हणायचं आहे, पुन्हा बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आपल्याला। आता या ठिकाणी तुम्हाला सांगतो मित्रांनो, आपल्या ज्या ठिकाणी डबल रेड बीट दिसेल या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्या इमेजवरती येऊन इफेक्टमध्ये जायचं आहे आणि त्याला फक्त पेस्ट इफेक्ट म्हणायचं आहे। अशा प्रकारे फक्त डबल रेड बीट ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी फक्त हा इफेक्ट तुम्हाला अप्लाय करायचा आहे मित्रांनो। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपले इफेक्ट वगैरे या ठिकाणी ॲड करून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। त्यानंतर बॅक यायचं आहे, पुन्हा आपला सेक इफेक्ट तुम्ही या ठिकाणी ओपन करून घ्यायचा आहे। पहिल्या सुरुवातीला 3 लेअरवरती क्लिक करायचं या ठिकाणी, प्लस आयकॉनवरती क्लिक करून या ठिकाणी कॉपी 3 लेअर्स म्हणायचं आहे, पुन्हा बॅक यायचं आहे, पुन्हा आपला बिटमार्क या ठिकाणी तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। या ठिकाणी 10.55 सेकंद बीटवरती आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करून या ठिकाणी फक्त तुम्हाला पेस्ट 3 लेअर म्हणायचं आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे या ठिकाणी आपलं ॲड होऊन जाईल सगळं इफेक्ट्स वगैरे किंवा आपली इमोजी वगैरे। त्याला डाऊनलोड करण्यासाठी फक्त शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि खाली एक्सपोर्ट म्हणायचं आहे। तर हा व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये डाउनलोड सुरू होईल। चालत तर भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।